तर बुलढाण्यात ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली आहे। ही बुलढाण्यातली दृश्य आपण पाहतोय। बुलढाण्यात ठाकरेंच्या सेना कार्यकर्त्यांचं आता आंदोलन सुरू झालेलं आहे। हाती मीनाताईंचा फोटो घेत हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या या आंदोलकांकडून केली जाते। दादरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध बुलढाण्यात नोंदवला जातोय। बुलढाण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। हाती मीनाताईंचा फोटो घेत सध्या या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। दिनेश, आपण पाहतोय एकीकडे दादर परिसरात मुंबईतले शिवसैनिक जमायला सुरुवात झाली, तर राज्यभरात आता हळूहळू पडसाद उमटायला सुरुवात झाली, काय सांगाल? दादर मध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मंडईमध्ये त्यांचा फुलांचाही व्यवसाय आहे। स्वतः ते शिवसैनिक आहेत आणि मीनाताई ठाकरेंविषयी म्हणजेच मासाहेबांविषयी त्यांना अत्यंत आदराची त्यांची एकूण भावना आहे। आपण या प्रकारानंतर त्यांचं काय मत आहे किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेणार आहोत। मनोज पुंडेजी, तुम्ही नियमितपणे या मीनाताईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत असतात। आज जो घटना जी घडलेली आहे, काय तुमच्या भावना आहेत, काय तुम्ही सांगाल? नाही, अतिशय हा घाणेरडा प्रकार आहे। हा प्रकार कधी स्वप्नात सुद्धा असं होईल असं मला वाटलं नव्हतं। ज्या मानला आम्ही दररोज पुष्पहार घालून एक प्रकारे अभिवादन करत असतो 365 दिवस, कारण याचं असं आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी, तत्कालीन महापौर विशाखाताई राऊत यांनी हा आमचा स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार घडविला, त्याला जन्म दिला आणि आज रोजी आम्ही त्या मार्केटमध्ये फुलांचा व्यवसाय करतो। आमचे ते अन्नदाते आहेत आणि या अन्नदात्यांना कधीही विसरायचं नाही, हीच मनाशी भावना ठेवून एक शिवसैनिक म्हणून मी इथे दररोज स्वतः या ठिकाणी येऊन पुष्पहार अर्पण करत असतो। काल अनिल देसाईंचा फुल बाजारामध्ये दौरा होता, त्यामुळे मी आलो नाही, परंतु माझा माणूस राहुल शेळके या ठिकाणी पाठवलं होतं। राहुल शेळके या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून गेले, परंतु या ठिकाणी स्वच्छता होती, काही नव्हतं। हा जो प्रकार झालेला आहे हा रात्री निंदनीय प्रकार झालेला आहे। शिवसैनिक कधीही याला माफ, ज्यांनी केलाय त्याला माफ करणार नाही। आपण बघू शकतो की मनोज पुंडे जे नियमितपणे छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील प्रवेशद्वारावर असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात, नियमितपणे अभिवादन करतात, शिवसैनिक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणली। त्यांनाही अतिशय दुःख झालेलं आहे या घटनेचं आणि नेमकं त्यांना काय वाटतंय ती त्यांनी भावना TV9 मराठीकडे व्यक्त केलेली आहे। आपण आणखी काही शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। स्थानिक शाखा प्रमुख कीर आहेत, मला सांगाल की तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल? नाही, या विषयामध्ये आमचे नेते मंडळी सगळं बोललेले आहेत आणि आता चौकशी पण चालू आहे। आम्ही त्यांना 1-2 वाजेचा टाइम दिलेला आहे पोलिसांना। ते बोलले की आम्ही तुम्हाला 2 वाजेपर्यंत, नेत्यांना सांगितलं 1-2 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला ती सगळी माहिती कळवतो, कोण आहे काय आहे, त्यानंतर आम्ही आमचं रिएक्शन आम्ही कळू। सिद्धार्थ चव्हाण, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही इथे स्थानिक पदाधिकारी आहात। म्हणणं बोललं की आम्हाला ही गोष्ट झाली त्याचं निश्चित नोंदणंच गरजेचं आहे आणि जे आता योगेश कदम बोलतात आम्ही टीम केल्यात, हे केल्यात, त्यांनी आधी दक्षता घेतली असती, आधी पण हा प्रकार झाला, त्यांनी दक्षता घेतली असती तर हे प्रकार झाले नसते। हे जाणून बुजून कुठेतरी हे करायचं, हा सगळा त्यांचा विषय आहे। नाही, पण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। काल भाजपनंही सभेतून रणशिंग फुंकलेलं आहे। महापालिका निवडणुकीच्या वातावरणात असा प्रकार घडतो, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? हे बघा, हा महापालिकेच्या इलेक्शनच्या ह्यानी हा विषय कोण करत असेल त्याला त्यांची लाज वाटली पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे। नाही त्या गोष्टी त्या लोकांनी जाऊन असा प्रकार घडता कामा नये आणि ज्यांनी हा प्रकार केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। सर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की महापौर हा महायुतीचाच होईल, कोणी सोबत असो किंवा नसो। हे बघा, महायुती आपल्याला माहिती आहे की जेवढ्या पक्षांची मिळून महायुती बनलेली आहे। उद्धव ठाकरेंना हा सगळा प्रकार
झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे का? उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे. उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे. नाही, आक्रमकता आजही शिवसैनिकांमध्ये आहे, परंतु आक्रमकता करून त्याचा उपयोग काय आहे? आज एक तर तुम्ही बघताय एलपी स्टन ब्रिज बंद झाल्यानंतर इथे लोकांची काय हालत आहे दादर परिसरामध्ये. जर एका ठिकाणी ठिणगी पडली तर आज मला पण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून फोन होतं, काय झालं. मी म्हटलं आम्ही असा प्रकार त्यांना सांगितलं की संयमाने घ्या, आपल्याला कुठे लोकांचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही, त्यामध्ये काय मोठेपण आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो. परंतु असा संयम असा नाही, परंतु फुटेज आल्यानंतर जर तो कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब आमच्या प्रत्येक मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आदर्श स्थान आहेत. अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाआड करण्याचं काम देवाभाऊ करतील. इथले पोलीस तपास करून चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील. अशा प्रकारे स्वर्गीय महासाहेबांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीनं कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मला हा निषेधार्ह आहे. पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे. एकंदरीत हे सगळा प्रकार पाहता राज्यातली जी परिस्थिती त्याच्यानुसार काय वाटतं तुम्हाला कोणी केला असेल? नाही, मी कोणावर आरोप नाही करणार, परंतु पोलिसांनी कठोर कारवाई करावी एवढंच मी सांगेन. पण बाळासाहेबांचा विचार सांगणारे एकनाथ शिंदे सत्तेत असं असताना जर का होतंय तर तुम्ही त्याच्यावर काय सांगाल? बाळासाहेबांचा विचार सांगणारे एकनाथ शिंदे थोडी आहेत. एकनाथ शिंदे अमित शहाचा विचार सांगणारे, बाळासाहेबांचा विचार थोडी असा आहे. त्याच्यामुळं त्यांना काही घेणे देणे नाही, फक्त नावापुरतं मतापुरतं ते बाळासाहेबांचा फोटो ठाकरे हे नाव वापरतात स्वार्थापुरता. बाकी काय फार अस्मिते आणि स्वाभिमान थोडी राहिलेला आहे त्यांना. राज ठाकरेंनी मीनाताई पुतळा परिसरात घडलेल्या घटनेची माहिती घेतलेली आहे. आताची महत्त्वाची बातमी, राज ठाकरे यांनी जो प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे. राज ठाकरे यांनी या संदर्भात माहिती जाणून घेतली. एका अज्ञात व्यक्तीने मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला आणि त्यानंतर 6:15 नंतर हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येते. लवकरात लवकर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेतील अशी माहिती महेश सावंत यांनी दिलेली आहे. तर आताची जी अपडेट आहे, राज ठाकरे यांनी मीनाताई पुतळा परिसरात घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताईंचा पुतळा आहे आणि त्याच परिसरात राज ठाकरे हे देखील राहतात आणि सध्या त्यांनी या संपूर्ण घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली आहे. उद्धव ठाकरे दुपारी मीनाताईंच्या पुतळा परिसरात येण्याची शक्यता आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ही माहिती दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली आहे. मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मीनाताईंचा पुतळा आहे. कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला असं अनिल देसाई यांनी म्हटलंय. सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय असंही अनिल देसाई यांनी म्हटलंय. अशा समाजकंटकांना याचं प्रत्युत्तर मिळेल असं अनिल देसाई म्हणतात. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. रंग कोणी फेकला हे समोर येईल, यामागे कोण ते समोर येईल असं दरेकरांनी म्हटलंय. तर तक्रार नाही आली तर पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे. तर उद्धव ठाकरे हे देखील दुपारी या परिसरात येण्याची शक्यता आहे. मिलिंद नार्वेकर यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे. तसंच या पुतळ्याला पुष्पहार देखील अर्पण केलेला आहे. तर राज ठाकरे यांचे पीए सचिन मोरे यांनी या परिसरात येऊन संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे. संपूर्ण परिसराची पाहणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांनी आणि त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तरी विकृत प्रवृत्ती असतील आणि या विकृत प्रवृत्ती नेहमी असे धंदे करत असतात
त्यामुळं ते शोधून ते सापडू, ज्याला जो कोणीही करत असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि खरं आहे की शिवसैनिकांच्या मीनाताई ठाकरे या एक मातोश्री समान त्यांना मान सन्मान आणि त्यांचं एक श्रद्धास्थान होतं. अशा श्रद्धास्थानांना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल अशा प्रकारची जर कोणी विकृती करत असेल तर मला वाटतं की त्या संदर्भात त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई सरकारकडून करावी अशी माझी अपेक्षा आहे. तर सर्वच नेत्यांनी आता या प्रकारावर निषेध व्यक्त केलेला आहे. लवकरात लवकर कारवाई व्हावी, लवकरात लवकर आरोपीचा शोध घेण्यात यावा अशी मागणी जी आहे ती सर्वच नेत्यांकडून, सामान्य शिवसैनिकांकडून देखील केली जाते. सकाळी 6:10 सर्व काही सुरळीत होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याचं महेश सावंत यांनी माहिती देताना सांगितलेलं आहे. आम्ही सतत पोलिसांच्या संपर्कात आहोत. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच हे कोणी दुष्कृत्य केलेलं आहे या संदर्भात माहिती मिळेल असं त्यांनी म्हटले. ही 3 दृश्य मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर लगेच कार्यकर्त्यांकडून या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. मुंबईच्या माननीय पालकमंत्र्यांच्या बरोबर मी या विषयाशी चर्चा करतो. जे त्या संबंधित विभागाचे DCP असतील त्यांच्याबरोबर देखील मी आजची प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर चर्चा करतो. पण जरूर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री, गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील. परंतु राज्य सरकारचा मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं CCTV फुटेज तपासा आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा. अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल.